चला आता टॉपिक कोणता होता? सब्जेक्ट, बरोबर आहे. सब्जेक्ट, आता सब्जेक्ट मध्ये काय आहे? चला ठीक आहे. सब्जेक्ट म्हणजे का सर्वांना माहित झालं मागच्या सेशनला, बरोबर आहे. आता सब्जेक्ट मध्ये माहित झालं, बरोबर आहे. आता नेमकं सब्जेक्ट कसे वापरायचे जेव्हा आपल्याला टेन्स शिकायचं आहे? काय शिकायचं आहे आपल्याला? टेन्स शिकायचं आहे. तर ते टेन्स मध्ये जर आपण आपल्याला सब्जेक्ट यूज करायचा विदाउट टेन्स, तुम्ही बघितले असाल टेन्स मध्ये जेवढे पण प्रकार टेन्सेस आहेत, बरोबर आहे. आता त्या टेन्सेस मध्ये मला सांगा जास्तीत जास्त सब्जेक्ट असतात, पण कोणते सब्जेक्ट असतात, का असतात हे तुम्हाला माहित आहे का? नाही. जेव्हा मी सांगितलं तेव्हा काय होईल तुम्हाला परफेक्शन मध्ये माहित होणार, बरोबर आहे. तर आपण आपला सब्जेक्टचा आपण बघू. आपण काय असते सब्जेक्ट म्हणजे? आता तुम्हाला सांगतो, विदाउट सब्जेक्टचा कोणी सेंटेन्स बनेल का? नाही म्हणा. आपण बघितलं मागच्या पिरियडला, आणि या पिरियडला सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. तर सब्जेक्ट आपण हेडिंग टाकून द्या, ठीक आहे. आणि याची जे मेन सब्जेक्ट आहे, सो आता याच्यामध्ये हाऊ टू युजेस द सब्जेक्ट का होईल? का होईल याच्यामध्ये? आता सब्जेक्ट तर आपण बघितलं, हाऊ टू यूज सब्जेक्ट, हाऊ टू यूज सब्जेक्ट्स. ओके, हाऊ टू यूज सब्जेक्ट्स. आज सिंपल आहे दादा नो. जेव्हा मी शिकवता म्हणजे हे लक्षात घ्या, सिंपल राहील, बरोबर आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हेच झाले सब्जेक्ट. फक्त त्याला यूज कसं करायचं लक्षात घ्या, बरोबर आहे. तर मी ना काही असं सांगितलं होतं जे पण आता तुम्हाला सब्जेक्ट माहित नाही तर लक्षात ठेवायचं एकच कारण, सब्जेक्ट जेव्हा माहित नाही तर हरीश सरांना आठवतं की हरीश सर काम होते की ज्या वेळेस सब्जेक्ट सर शिकवले तुम्ही, बरोबर आहे, कारण आम्हाला सब्जेक्ट माहिती नाही, तेव्हा काय करायचं? सिंपलचं एक काम आहे, आय यू दे, ठीक आहे. आय यू दे वी हेशियस सिंग. आय यू दे वी हेशियस, आय यू दे वी हेशियस सिंग. मागच्या पिरियडला आपण पाहिलो होतो, आता सर्वांना माहितच झालेलं होतं मागच्या पिरियडला आयु देवी हेशियस सिंग का असतो. हिंदीमध्ये होतं, फक्त फरक आहे आपली नेटिव्ह लँग्वेज फक्त थोडी चेंज झाली आजची, बरोबर आहे. म्हणजे हाऊ टू यूज द सब्जेक्ट, इट इज द मेन इम्पॉर्टंट टॉपिक टू प्रेझेंटली दिस अवर सेशन्स नाव, ठीक आहे. तो याच्यामध्ये आजचा जो टॉपिक आहे, इट इज व्हेरी इसेन्शियल to everybody, because without subject don't understand, don't make or sense in any sentence, and don't comfortable to try in any uses any subjects in the any sentence, and without subjects comfortable to make the sentence. No, slowly to understand how to use the subjects, and our subjects is आयु देवी हेशियस सिंग, बरोबर आहे. आता सर तर तुम्ही सांगून दिले का आयु देवी हेशियस सिंग मध्ये काय आहे, मागच्या पिरियडला सांगितलेलं होतं, बरोबर आहे. आयु देवी हेशियस सिंग मध्ये काय? अरे बाबांनी ते नवरात्रातली देवी नाही हो, इकडे बघा. आय यू दे वी झाला. आता मग कोणती देवी? आयु देवी, ठीक आहे. आता हेशियस सिंग कुठे गेला? हे म्हणजे ही शी इट ना, समजून घ्या तुम्ही. ही, ठीक आहे, ही शी इट, बरोबर आहे. आयु देवी ही शी इट, बरोबर आहे. आयु देवी हेशियस सिंग. आता बाबा रे, आयु देवी हे जे आहेत पूर्ण सब्जेक्ट काय आहेत? प्लुरल आहेत, ठीक आहे. मागच्या सेशनला सांगितलेलं होतं, ज्यांनी लक्षात नसेल त्यांनी बघून घ्यावं, ठीक आहे. आयु देवी ही शी इट झालं, म्हणजे हे काय झाले? सिंग्युलर झाले, म्हणून याचा शॉर्ट फॉर्म का निघालेला होता बेटा? सिंग निघालेला. तो सिंग कुठे गेलेला आहे? इथे आहे. म्हणजे हे टेक्निक झाली का एवढ्या लवकर कोणताही मास्टर असो, कोणताही ट्रेनर असो, लाजाव 100 कोणत्या दुनियामध्ये असो ना, तो जरी सब्जेक्ट शिकवत असेल तर हे टेक्निक लक्षात ठेवायचं, त्याला तोंड उत्तर द्यायचं. जो काही म्हणत असेल की बाबा रे सब्जेक्ट किती आहेत, मी आपण कांट काउंट करू शकतो. आय कांट काउंट माय सब्जेक्ट्स इन काउंटिंग मेथड, बिकॉज एवढे ऍक्शन्स आहेत, कोणाकोणाला मोजू मी, बरोबर आहे ना? आहे का नाही? ते त्याच्या वेळेस काय करायचं, कोणी जर सब्जेक्ट तुम्हाला जर विचारले सरळ काय हाऊ टू यूज द सब्जेक्ट्स, तेव्हाच लक्षात ठेवायचं. आयु देवी हेशियस सिंग, नवरात्रातली तुमची देवी नाही, आयु देवी हेशियस सिंग,
बरोबर आहे. म्हणजे काय आहे बेटा, सरळ कोणी जर सब्जेक्ट विचारला, आता कोणता मास्तर असेल शिकवत, बाबा रे हा तुम्ही हा आय लिहून घ्या, उद्या वाचून घ्या, यू लिहून घ्या, वाचून घ्या, म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या सर्व लिहून, तो जमाना राहिला का आता, म्हणजे फास्ट मूव्हरचा जमाना आहे की स्लो मूव्हरचा जमाना आहे. 2009, 2008, 2006 असेच जगत आहेत ना आजही लोक, तसेच पहिले सारखे. नवीन टेक्निक आणा, आपल्या टेक्निकमध्ये नवीन इम्प्रूव्हमेंट करा शिकवण्यामध्ये, आणि पोरं तुमच्या रिझल्ट देण्यावर तर येतात, पण नवीन टेक्निकवरही अवलंबून डिपेंड्स तुमच्या रिझल्ट देण्यावर, तुमच्या कौशल्य, तुमच्या स्किल, कम्युनिकेशन स्किल असते. टीचिंग म्हणजे साधी गोष्ट नाही बेटा, सर्वांना तुम्हाला सांगतो मी, बरोबर आहे. मग याच्यामध्ये टीचिंग इज नॉट easy to everyone to teach their student their importance person. Teaching is not easy, but teaching is a different communication skill in educational field. Don't understand. Okay, firstly to understand it and then provide your self knowledge to your students as meaningfully. So it is very important to the English subject. Why? Our topic. So कोणताही मास्टर असेल, कोणताही जर इथं शिकवत असेल, येऊन कोणीही जर शिकवत असेल, अरे बाबा रे हा आय यू देवी लिहून टाका, म्हणजे आय यू देवी ही शीट, म्हणजे एक एक तुम्ही देऊन द्या, म्हणजे पोरांना अडचण नको जाऊ. अरे सिंपल सांग, टेक्निक वापरा, सरळ टेक्निक वापरा. कोणती टेक्निक? आय यू देवी एसएससी, नाही तर क्लास लावा माझ्याकडे, म्हणून सरळ म्हणायचं, ऍडमिशन करा. काऊन? सब्जेक्ट किती असतात? सरळ आयु देवी ही सिंग. ठीक आहे, आयु देवी यशस सिंग. अरे बाबा आता आयु देवी यशस सिंग हा पागल तर नाही झाला. समजा एखाद्याचं कन्व्हर्सेशन झाला, मी तुम्हाला सांगतो 1 मिनिटामध्ये, एखाद्याचं जर कन्व्हर्सेशन झाला आणि तो मुलगा, समजा रोहित नावाचा मुलगा राहुलला विचारताय, राहुल आणि रोहित हे दोघं होते, राहुल आणि रोहित यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन झाला की त्याच्या सरांनी, इंग्लिशच्या सरांनी का शिकवलं होतं, त्याच्या इंग्लिशच्या सरांनी का शिकवलं होतं. आता राहुल आणि रोहित याच्यामध्ये कन्व्हर्सेशन होत आहे की रोहित म्हणताय राहुलला, अरे राहुल माझ्या सरांनी नाही का ते सब्जेक्ट शिकवले ना, खूप यार त्रास होऊन राहिले मला, खूप नाही का पाठ करायचा आणि खूप डिफिकल्टी जात आहे. तर राहुलचे सर इंग्लिशचे ते काय सांगायचे, राहुलचे सर काय म्हणायचे राहुलला की बाबा रे सब्जेक्ट पाठ नाही करायचे, त्याची टेक्निक आठवून ठेवायची, स्मार्ट वर्क करायचं, आणि स्मार्ट वर्क करून तुमची जे टेक्निक आहे पटकन लक्षात आलं पाहिजे. एक एक जर तुम्ही आय यू सांगत राहाल, बरोबर आहे, म्हणजे रोहितच्या सरांसारखं. राहुलचे सर काय म्हणायचे, टेक्निक वापरा, कम्युनिकेशन स्किल, माइंडचा पॉवर करा, यूज युअर सेल्फ टेक्निक अँड टू रिमेंबर टू ऑलवेज इन युअर लाईफ. इट इज ओके. इज इट ट्रू और नॉट? एम आय राईट? येस, बिकॉज Ayu Devi Yashas Singh, in your native language, this technique to use to remember any subjects who will ask the questions about the subjects. Okay, and then Ayu Devi Yashas Singh आणि रोहितचे सर काय म्हणायचे बेटा, हे आयु देवी फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन देऊन द्यायचं, म्हणजे हे सब्जेक्ट होतात का? नाही. सरळ का आहे. राहुलचे सर काय म्हणायचे, हे बेटा टेक्निक लक्षात ठेवा, आयु देवी यशस सिंग. जर कोणी जर विचारला, तर आता रोहितनं क्वेश्चन केला राहुलला की सर तुझे सर तर छान शिकवतात रे, पण ठीक आहे, राहुलचे सर का म्हणायचे, हे टेक्निक लक्षात ठेव. मग राहुल आणि रोहित मध्ये कन्व्हर्सेशन का झालं की तू मला सब्जेक्ट सांग, सब्जेक्ट किती असतात. रोहितनं पहिले सांगितलं आय ही शी, मधामध्ये म्हणजे कन्फ्युज कोलॅप्सिंग. तर असं होते का? नाही होणार. पण राहुलने सरळ जबाब दिला की रोहितनं प्रश्न विचारला राहुलला, मग की राहुल तुझे सब्जेक्ट काय ते तू सांग, सब्जेक्ट किती असतात तूच सांग मला, त्याचे नाव सांग. तो काय म्हणाला असेल, आयु देवी यशस सिंग. काय म्हणाला, आयु देवी ही शी इट, विषय खतम. सिंपल टेक्निक आहे ना, बरोबर आहे. असं आहे. या सिंपल टेक्निकला आपण युजेस कसं करायचं, का करायचं, आता थोडक्यात आपण बघून घेऊ शॉर्ट मध्ये. आणि बहुत सिंपल आहे, इट इज व्हेरी इझी, बरोबर आहे. हा, लिहायचं. पहिले कोणतं आहे, आयु देवी यशस सिंग. हा, आयु देवी यशस सिंग, बरोबर आहे. याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट कोणता बेटा, आता हाऊ टू युजेस म्हणते मी, युजेस शिकवत आहो का? नाही, आता शिकवत आहो. ठीक आहे. तर पहिला सब्जेक्ट कोणता बेटा आपला, आय. हा, चला ठीक आहे. मग राईट डाऊन युअर फर्स्ट सब्जेक्ट, हाऊ टू यूज. ठीक आहे. हा, पहिला सब्जेक्ट कोणता आपला, हा आय. ठीक आहे.
पहिला सब्जेक्ट म्हणजे आय बेटा, बरोबर आहे. आता आय म्हणजे का, मी. तुमच्या मराठीमध्ये आय म्हणजे मी होते, आणि जर विशेष करता जर हिंदीमध्ये सांगायचं पडलं तर सांगतो बघा, मैं होते, बरोबर आहे. आता इतकी जर गोष्टी बेसिकली माहित नसेल तर मग तुमच्या जीवनात जगण्याला शिक्षण घेण्याला काही अर्थ नाही. आय म्हणजे जर मैं नाही माहित असेल, मी जर नसेल माहित तर सोडून द्या शिक्षण, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट माहित करा इंटरेस्ट ठेवून, तेव्हाच कुठे जाऊन स्पोकन इंग्लिशचे मग क्लासेस भेटतील. क्लासेस जाऊन तुम्हाला काय होईल, जास्तीत जास्त गेनिंग होईल नॉलेज. आता ठीक आहे, विषय करता सर तुम्ही आता डायरेक्ट टू दी पॉइंट वर येतो का, ठीक आहे. आपलं पॉइंट होतो का, आपलं इंटेन्शन काय की हाऊ टू यूज द सब्जेक्ट इन एनी सेंटेन्स. वेन आय विल टीच सब टेन्सेस टू, इट इज इम्पॉर्टंट ना, it is important to use how to use the subjects when, so remember my name immediately. सर आपने जो बताया था, ये जो टेक्निक है आयु देवी यशस सिंग, मीनं जे ते टेक्निक सांगली तुम्हाला, आयु देवी यशस सिंग, हे तर टेक्निक सांगण्यात दिलं, पण पहिला सब्जेक्ट कोणता बेटा आपला, आय. त्याला यूज कसा करायचा यूज का करायचं, जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्हाला माहित होईल. अरे कोणाला नसेल माहित तर लक्षात घ्या मग लक्षात घ्या. मग आता कोणतं आय म्हणजे बेटा मी, पहिले समजून घ्यायचं, बरोबर आहे, पहिले समजून घ्या, ठीक आहे. हा, तर आय म्हणजे काय होते, मी म्हणजे एकटा, ठीक आहे. आता मला सांगा, आय म्हणजे मी म्हणत आहो, आय म्हणजे का, मी, म्हणजे मी सांगत आहो, बरोबर. मी का सांगत आहो, आय एम टेलिंग इट्स प्रोनाउन्सिएशन इन युअर नेटिव्ह लँग्वेज इन सिंगुलर, बरोबर आहे, सिंगुलर. आय म्हणजे का, मी, आय म्हणजे मी सांगत आहो. म्हणजे आय म्हणजे नेचर मध्ये कसा असेल, आय स्वाभाविकपणे नॅचरली सांगताना कसा असेल, एकटा म्हणजे सिंगुलर ना. एकटा म्हणजे कसा असेल बेटा, सिंगुलर. म्हणजे सांगताना आय कसा आहे, आय सांगताना कसा आहे, नेचर मध्ये कसा आहे, सिंगुलर. नॅचरली सांगताना, बरोबर आहे, नॅचरली सांगताना नेचर मध्ये आयचा प्रोनाउन्सिएशन कसा असतो, सिंगुलर असतो. आय म्हणजे काय असतो, मी. म्हणजे नेचर मध्ये आय हा याचा प्रोनाउन्सिएशन कसा आहे, सिंगुलर आहे, बरोबर. आय म्हणजे मी, बरोबर आहे. हा आय म्हणजे मी होत आहे. आणि याचा जर यूज जर करायचा असेल आय, तर कसं होईल बेटा. आता यूज तुला माहित आहे का, किंवा तुम्हाला माहित आहे का, बरोबर आहे, तुला माहित आहे का, तुला माहित आहे. आता मला सांगा, ठीक आहे, तुम्हाला कोणालाच नाही माहित, सरळ आहे ना. मला विचार, मी कशासाठी आहो इथं, मी कशासाठी आहो, अरे तुम्हाला सांगायसाठी, बरोबर आहे की नाही. हा, तर आय म्हणजे काय झालं बेटा, आय म्हणजे मी. नॅचर मध्ये याचा अर्थ जर काढला, मिनिंग जर काढला, नॅचरली सांगताना आयचा मिनिंग कसा निघतो, सिंगुलर निघतो. कसा निघतो, सिंगुलर निघतो. आणि यूज करताना कसा असतो, प्लुरल असतो. हा माफ करता का बया झाला तर नाही, हा काय सांगत तर नाही, प्लुरल डायरेक्ट प्लुरल असतो. सर याचा रिझन तर सांगा, काऊन प्लुरल. अरे बाबांना सांगतो, दम धरा. हॅपीनेस, पहिले हॅपीनेस, बरोबर आहे. अरे बाबांनो, आय म्हणजे मी सांगत आहो ना, त्याचा प्रोनाउन्सिएशन कसा निघता, मी म्हणजे सिंगल. सांगताना कसा, नॅचरली कसा, नेचर मध्ये आयचा मिनिंग कसा आहे, सिंगुलर. पण यूज वापरताना ऑलवेज आय कसा आहे, प्लुरल आहे. सर काऊन माहित आहे का, कारण इंग्लिश ग्रामरचा जेव्हा जन्म झाला, लक्षात ठेवा, नोट टू दी पॉइंट इन युअर नोटबुक, पहिले लिसन, फर्स्टली लिसन. इंग्लिश ग्रामरचा जेव्हा बर्थ झाला, इंग्लिश ग्रामरचा जेव्हा जन्म झाला, तो जो आय डुअर होता, आय हा सब्जेक्ट होता, तर नेचर मध्ये त्याचा प्रोनाउन्सिएशन कसा होता, सिंगुलरचा होता, पण त्याचा युजेस कसा होता, प्लुरल होता. म्हणून याला म्हणताय की इंग्लिश ग्रामरचा जन्म होताना हे आयचा यूज कसा असतो, प्लुरल म्हणजे कसा असतो रे बाबा, अनेक वचनी असतो. हा, ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांनी लिहून टाका पटापट, अनेक वचनी, ठीक आहे. शिकवणे साधी गोष्ट नाही. येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या भेटणार नाही, लक्षात घेऊन घ्या. कारण मोदी सर्व ट्रेन वगैरे विकलेलं आहे, काहीच ना भेटणार आहे. म्हणून विदाउट इंग्लिश शिवाय, या जमान्यात इंग्लिश शिवाय कम्युनिकेशन स्किलला खूप वाव आलेला आहे. म्हणून इंग्लिश शिका.
इंग्लिश शिवाय या दुनियामध्ये प्लेसमेंट भेटणार नाही तुम्हाला कुठे, प्रायव्हेट असो तुम्हाला सेक्टर असो कोणताही सेक्टर असो, इंग्लिशला खूप महत्व आहे जमान्यात, बरोबर आहे. म्हणूनच म्हणतो बेसिकली म्हणजे आय का होतं सिंग्युलर मध्ये, याचा नेचर मध्ये सांगताना कसं होतं प्रोनाउन्सिएशन सिंग्युलर. पटलं हे. आता यूज कसा करायचा, आय हा यूज कसा होईल ऑलवेज इंग्लिश ग्रामर मध्ये कसा होईल प्लुरल अनेक वचनी. काऊन होईल दादा नो, कारण हा आय जो आहे आय कसा आहे यूज करताना प्लुरल आहे, कारण याचा युजेस जेव्हा इंग्लिश ग्रामरचा जन्म झाला नियम आहे, कारण आहे सर हा आय प्लुरल का वापरतो, तर तुम्ही म्हणता नेचर मध्ये सिंग्युलर हा आय जो असतो याचा मिनिंग का असतो सिंग्युलर, तर पहा आयचा मिनिंग का असतो नेचर मध्ये सिंग्युलर आहे, सांगताना सिंग्युलर म्हणजे आय म्हणजे एकटा, आय म्हणजे मी एकटा म्हणजे सिंग्युलर. हा ठीक आहे. आता युजेसची गोष्ट करू. यूज, आणि यूज तर ह्याचा प्लुरल कसा काय, रिझन आहे ना, जेव्हापासून इंग्लिश ग्रामरचा जन्म झाला, जेव्हा बर्थिंग झाला इंग्लिश ग्रामरचा, तेव्हापासूनच आयला जेव्हा वापरायला लागलेलो तेव्हापासूनच याचा प्लुरल वापर करायला लागले होते, कारण इंग्लिश ग्रामरचा जन्मापासूनच तेव्हाचा नियम आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा प्लुरल याचा यूज कसा आहे आयचा ऑलवेज प्लुरल म्हणजे अनेक वचनी, बरोबर आहे. तर हा लिहून टाकला आपण. हा तर दुसरा बघू, की दुसरा बघण्याच्या पहिले याचा युजेस तरी पाहू आपण एक तरी सेंटेन्स, बरोबर आहे. म्हणजे आय कसं यूज करायचं ऑलवेज प्लुरल, बरोबर आहे. पटलं हे गोष्ट. एक झाला सब्जेक्ट, याचा आपण एक एक्झाम्पल घेऊन टाकू. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊन टाकू एक. हा तर काय होईल एक्झाम्पल जसं आहे, हा आय ओके आय एम अ गर्ल. ठीक आहे. हा आय एम अ गर्ल म्हणजे पहा मला सांगा एम आय का आहे, आय का आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट कसा आहे तो सांगताना सिंग्युलर आणि वापरताना युजेस. युजेस कसा झालाय त्याचा, कसा झालाय प्लुरल, आणि त्याच्या समोरचा जो हेल्पिंग वर्ब आहे हा जो वर्ब आहे येणारा तो कसा आहे सुद्धा, तो सुद्धा प्लुरल आहे. तर अरे बाबांनो इकडे जर हा जर सब्जेक्ट जर प्लुरल असता आणि इकडे जर वर्ब सिंग्युलर असता तर त्याचा मिनिंग मॅच झाला असता का, नाही. त्याच्यामुळेच त्याचा मिनिंग मॅच नसता झाला, त्याच्यामुळेच का पाहिजे सब्जेक्ट जसा सिंग्युलर तर त्याचा वर्ब येणारा सिंग्युलर पाहिजे, सब्जेक्ट जसा प्लुरल तर याचा वर्ब कसा पाहिजे प्लुरल पाहिजेच पाहिजे. म्हणून काय याचा सेन्स कसा आहे बरोबर मॅचिंग नुसार येत आहे की नाही, म्हणून आयचा युजेस कसा आहे प्लुरल आहे. तर लक्षात ठेवायचं. लिहून टाका सेंटेन्स. चला झालं, चला फास्ट. हा नेक्स्ट. आता नेक्स्ट कोणता बेटा आय यू. ठीक आहे. आता नेक्स्ट कोणता आहे यू, बरोबर आहे. आय यू देवी एशियस सिंग म्हणजे नेक्स्ट कोणता आहे यू. ठीक आहे. नंबर 2 यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आता यू. ठीक आहे. आता पहिला यू पाहू. ठीक आहे. यूचे 2 मिनिंग लक्षात ठेवा. यूचे 2 मिनिंग आहेत. पहिला कोणता आहे तू आणि दुसरा तुम्ही. ठीक आहे. आता थोडेसा बस शेवटचे आपले 5 मिनिट राहिलेले आहेत. 5 मिनिटांमध्ये हा पूर्ण सेशन होईल, बाकीला आपण उद्याला बघू. ठीक आहे. यू यू म्हणजे का तू म्हणजे यू म्हणजे हा तू. आता बा यू झालं, यू म्हटलं नाही. यू म्हणजे काय होते रे बाबा तू. तू फक्त काय झाला तू जो आहे तुमच्या मराठीतला तू झाला आणि त्याला तूला इंग्लिश मध्ये शब्द कोणता आहे यू. फरक आहे ना, ट्रान्सलेट होत आहे. पण ट्रान्सलेट इंग्लिश टू इंग्लिश करायचं, मराठी टू मराठी करायचं. म्हणून कन्फ्युज का होता की काही लोक काय करतात मराठीतून सोचून इंग्लिश मध्ये बोलतात, शहाणे लोक, आणि अति शहाणे लोक तसे ते फालतू पडतात. अरे सरळ सरळ गणित आहे, शब्द वाचा, टेन्स वापरा, जे पण माझे टेक्निक्स फॉलो करा. त्याच्यानंतर काय करा सरळ सरळ आहे ना. यू तू म्हणजे यू तुम्हाला माहित झालं. आता यू म्हणजे तू आता अर्थ कशाला काढायला पाहिजे, कोणी काय करत कोणी अर्थ काढत राहतात. माझे शॉप साठी माझा मेरी चलनी चाहिए म्हणजे मेरे जैसा कोई है ही नहीं यार इस दुनिया में इंग्लिश बोलने वाला. अरे बाबा नो तसा नाही, तुम्ही अर्थ काढत बसाल ना तो पुढे चालला जाईल, तुम्ही मागे राहाल. म्हणून तो अर्थानुकूळ काढा. सर्वात सिंपल काम. यू म्हणजे तू होते तुम्हाला माहित झालं, तुम्हाला इंग्लिश नव्हता बोलतायत. आता तुला आता मी तुम्हाला म्हणतो तू
याला आता इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं, मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, मला तुला तू म्हणायचं आहे. म्हणजे तुला इंग्लिशमध्ये शब्द कोणता आहे? अरे यू आहे ना. तुम्हाला माहित झालं अर्थ कशाला करता? यूज बोला ना. आणि डायरेक्ट इंग्लिशमध्ये सुटून इंग्लिशमध्ये बोला. डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिशच कन्व्हर्सेशन करा. म्हणजे काय होईल? यू म्हणजे तू. त्यासाठी हाऊ टू यूज द सब्जेक्ट आला पाहिजे. तर आपला दुसरा सब्जेक्ट कोणता आहे? यू म्हणजे तू. ठीक आहे. आता यू म्हणजे का? तू. आता नेचर मध्ये मी सांगत आहो याचा अर्थ, बरोबर आहे. नेचर मध्ये कसं असतंय? मी सांगा यू म्हणजे तू, यू म्हणजे तू म्हणजे काय? नॅचरली, स्वाभाविकपणे सांगत आहो मी. नेचर सांगत आहो तर का होईल? याचा सिंगुलर. का होईल? सिंगुलर. बरोबर आहे. यात का होईल? याचा सिंगुलर. बरोबर आहे. आज सिंगुलर झाला. नेचर मध्ये सांगताना सिंगुलर आहे का? यू. यू कसा आहे नेचर मध्ये सांगताना? सिंगुलर. आणि यूज कसा आहे याचा? यूज कसा आहे? यूज कसा आहे तुम्हाला माहित आहे का? जेव्हा मी सांगेन तेव्हा माहित होईल. तर याचाही जेव्हा इंग्लिश ग्रामरचा जन्म झाला तेव्हा त्याचा एक नियम बनला की यू हा वापरताना प्लुरल मला पाहिजेच पाहिजे. कोण असं म्हटलं? इंग्लिश ग्रामरचा मिनिंगच बोलला आणि नियम पण बोलताय का बाबा रे? हा यू म्हणजे तू बघा. ठीक आहे. यू म्हणजे तू. मी सांगत आहे म्हणजे नेचर मध्ये नॅचरली सांगत असताना यू म्हणजे हा तू होता आहे म्हणजे सिंगुलर होता ना. म्हणजे सिंगल व्यक्ती आहे ना. यू म्हणजे तू सिंगल आहेस म्हणजे तू काय झाला? तुझा नेचर मध्ये तुझा हे आहे. यूचा आपण पाहतो नेचर मध्ये सांगताना कसं येत आहे? सिंगुलर येत आहे. आणि यूचा जर आपल्याला युजेस जर करायचा असेल तर तेव्हा का बघायला लागेल? यूज कसा आहे? प्लुरल. बरोबर आहे. कारण यूज का होते याच्या समोर, यूजच्या समोर ऑलवेज हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब तो का असतो? प्लुरल असतो. म्हणून त्याचा सेन्स कसा असला पाहिजे? प्लुरलच असला पाहिजे. आणि यू जो असतो वापरताना कसा असतो बेटा? प्लुरल असतो. आणि नेचर मध्ये सांगताना कसा असतो? नेचर मध्ये सिंगुलर असतो. निवा ठीक आहे. हा तर याच्यामध्ये यूचा समजला आपल्याला. आता राहिला यू म्हणजे तू. याचा निपटला. आता पाहू यू म्हणजे तुम्ही. आता का फरक निघते? विषय करता आपल्याला माहित आहे. तुम्हाला माहित आहे का? नाही माहित आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तेव्हा माहित होईल ना. बरोबर आहे. तर चला कॅन आय राईट दिस? ओके. यू म्हणजे तू झाला. ठीक आहे. आता फरक असते याच्यामध्ये. यूचा सेंटेन्स जो इंग्लिश मध्ये असतो युजेस तो सेम असतो ऍज इट इज. बरोबर आहे. याच्यामध्ये यू म्हणजे काय होते बेटा? तू होते ना. आता दुसरा जो यू आहे तो फरक आहे. आता दुसरा यू म्हणजे काय असतो? म्हणजे दुसरा यू म्हणजे तुम्ही. दुसरा यू म्हणजे तुम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त. पूर्ण खोलीवर आवाज जात आहे माझा. क्लासरूमवर आवाज जात आहे. बरोबर आहे. पूर्ण दनान जाईन पाहणारा व्यक्ती. अरे वा का लेक्चर आहे. का लेक्चर आहे. अरे चॅलेंज करणार मी चॅलेंज करणार. माझ्यासोबत कोणी चॅलेंज करावा. कारण दुनिया बदलण्यावालं काम. कोण पुरुषांनी म्हटलेलं मला सांगा साधारणच्या कॉमन माणसाचं मी त्याचं ज्ञान ऐकीन का? तो सक्सेसफुल आहे का? त्याच्यापेक्षा सक्सेसफुल कोण? टाटा, बिर्ला, अंबानी यांनी काय म्हटलंय? चॅलेंज दे रे हो तो दुनिया बदलण्यावालं काम कर रहे हो. आता त्यांच्याजवळ कार BMW मर्सिडीज वगैरे आहेत. बरोबर आहे. हे यांना पहा ते अंगठाच्या बाहेर 5% लोक आहेत. मला सांगा जिओ कंपनी काढला तो कोण मालक? अंबानी. तो आज इतका फ्लुएंट इंग्लिश बोलते त्याच्यावर इंग्लिश बोलणारे जे वर्कर आहेत ना थरथर अंपाय कापतात. म्हणजे किती सिनियरिटी झाला तो. किती मोठा महान व्यक्ती झाला. टाटा, बिर्ला, जाकमा. त्याची इंग्लिश पहिले जाकमाची हलवून जाते. जाकमा आज नेटवर्क तुम्ही टाकूनच बघा. बरोबर आहे. सर्वजण आज नेटवर्क टाका आणि त्याला सांगा की जाकमाची इंग्लिश कशी आहे, टाटा बिर्लाची इंग्लिश कशी आहे, दीपिका पादुकोण याची इंग्लिश कशी आहे. बरोबर आहे. जे जे बिग सेलिब्रिटीज आहेत 5% लोकांमध्ये येतात. टाटा, बिर्ला, अंबानी याची इंग्लिश पहा आणि आपली इंग्लिश पहा. घोड्याचा एक सवार घोड्याला इंग्लिश मध्येच काय म्हणतात तसं आपल्याला माहित ना हॉर्स म्हणतात म्हणून. आणि चालले लोक सांगायला मला इंग्लिश येतो. अरे तसं नाही हो. पहिले इकडे क्लास लावा. क्लासमध्ये स्पोकन इंग्लिश सनशाईन स्पोकन मध्ये अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्या. फ्लुएंट इंग्लिश ऍक्सेंट सही नाही बोलवीन तर माझा नाव दुसरा. बरोबर आहे. तर मला काय म्हणायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये इंग्लिशला खूप महत्व आहे की नाही?
आहे ना. तर विदाऊट इंग्लिशचा महत्व आहे. आता मला सांगा 8वी फेल कोण आहे? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरची इंग्लिश पाहिलं किती फेल आहे? आज किती 8वी फेल आहे तो. मी काय म्हणतो 8वी फेल. आपण इतकं एज्युकेशन घेऊन सर्व काही घेऊन आमच्या डिग्र्या MA डिग्र्या घेऊन काय मतलब आहे का? आणि मी BA केलेला. अरे बापरे, कमी वयामध्ये अचिव्हमेंट घेतला मी. 18व्या वर्षीपासून शिकवायला लागलो मी काय शिकवायला लागलो? 18व्या वर्षीपासून शिकवायला लागलो. मला ए लेटर नव्हता माहित. डिग्री घेऊन नाही, 12वी पासून नाही, त्याच्यामधला नॉलेज घेऊन त्याचं चांगलं प्रोफेशनल नॉलेज बनवून त्या एका व्यक्तीने मला शिकवलं असेल, पण मी घेणार नॉलेज पक्का घेतलो. बरोबर आहे. पण जो नॉलेज घेतलेला आज तेव्हा ए लेटर नव्हता माहित. आता घमंड नाही सांगत आहे मी, माझा न्यूनगंड नाही सांगत आहे की येणाऱ्या काळात मिस नॉलेज घेतला माझ्या दुनियामध्ये. खूप काही येत माझ्या दुनियामध्ये व्यक्ती, पण माझ्या वयामध्ये मला इंटरेस्ट होता, मी घेतला. अजूनही इंटरेस्ट आहे, मरेपर्यंत जाऊ नको. बरोबर आहे. कारण लोकांना खूप मी मिस करेन. बरोबर आहे की 18 वर्षामध्ये मी ना शिकवायला सुरुवात केली. जस्ट 12वी झाली शिक्षक दिनाच्या दिवसापासून. 12वी झाली. आज 18 वर्ष पूर्ण होऊन किती झाले? म्हणजे जवळपास 18. आज मला 23वा चालू आहे. आज मला 23वा रनिंग आहे. म्हणजे किती झाले? 18 किती 4 वर्ष कम्प्लीट झाले परफेक्ट मध्ये. 4 वर्ष कम्प्लीट होऊन म्हणजे 18 वर्षापासून नाही डिग्री नाही डिप्लोमा नाही काही नाही. लोक चिल्लायला लागले माझ्या मागे, अरे सर तुमची डिग्री नाही MA नाही ना काही नाही. अरे तो बरोबर आहे ना, कारण नॉलेज क्रिएट आहे ना आपला. तुमचा डिग्री काय आहे? तुमचा टॅलेंट का? तुमचा टॅलेंट म्हणते टॅलेंट इज इम्पॉर्टंट. रिअल एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेवियर. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तुमचा येणारा जो डिग्री तुमचा डिप्लोमा किती MBA केले किती वेल इंग्लिश बोलता त्याला महत्व नाही. तुमचा टॅलेंट आहे, त्या टॅलेंट पासून आज टाटा बिर्ला अंबानी जे काही 5% लोक आले, 5% लोकांनी आज चॅलेंज दिला, ते कंपनी उभारली, जे काही मोठे संस्थान उभारले आणि आज त्यांचं नाव आहे. कारण त्यांचं नाव आहे, कारण त्यांना पण आता मला सांगा त्या कोणत्याही असं बिग सेलिब्रिटी बोलताना त्यांना सांगा, त्यांना सांगायचं युट्यूबच्या कमेंटमध्ये, त्यांना बोलायचं तुम्ही बोलून पहा जास्तीत जास्त होते का. त्यांचा जो कन्व्हर्सेशन असते इंग्लिशमध्ये असते का हिंदीमध्ये असते? इंग्लिशमध्ये असते आणि प्रोफेशनल असतो. आणि इतका ते अंगठाच्या बसतात, त्यांना शिक्षण तर काहीच नसतं. म्हणून इंग्लिश विदाऊट इंग्लिश या जमान्यात काहीच नाही. आणि लक्षात ठेवायचं की आपला विषय कोणता होता? यू म्हणजे तू झालेला होता. शेवटचं एंडिंगचा पॉइंट आहे की चांगलं सुरुवात केलं होतं आपण या व्हिडिओला. जास्तीत जास्त यू म्हणजे तुम्ही. ठीक आहे. यू म्हणजे तुम्ही. ठीक आहे. आता यू म्हणजे तुम्ही. आता नेचर मध्ये सांगताना कसा हा यू म्हणजे तुम्ही ना, एकापेक्षा जास्त, तुझ्यापेक्षा जास्त किंवा म्हणजे माझ्यापेक्षा जास्त, मी एकटा आहो. यू म्हणजे मी. समोरचा फलान व्यक्ती माझ्यासमोर उभा आहे, तो काय म्हणता मला? यू म्हणजे तू म्हणजे मी. काय झालो? एकटा आहो म्हणजे मी. माझ्यापेक्षा जर माझ्या पाठीमध्ये 40-50 लोक आले तर माझ्यापेक्षा जास्त 1-2 राव किती राव, तो काय झाला मग? नेचर मध्ये सांगता म्हणजे तुम्ही ना. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त येणार आहे त्याला काय म्हणतो आपण? तुम्ही म्हणजे तो काय होईल? यू. म्हणजे याचा सेन्स कसा निघत आहे? सिंग्युलर निघत आहे का प्लुरल निघत आहे? अरे यू म्हणजे तू होत आहे. बरोबर आहे. सेम स्पेलिंग तेच आहे. यू म्हणजे तू, पण तू पेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त येणारे जे व्यक्ती आहेत म्हणजे तुम्ही. त्याचा सेन्स कसा येऊन नेचरली सांगताना? प्लुरल. कसा येऊन राहिला? प्लुरल. बरोबर आहे. लिहून टाका. खूप सोपे आहेत. येणाऱ्या काळामध्ये असं कोणालाच तुम्हाला भेटणार नाही हा NCERT. आणि NCERT ला लक्षात ठेवून मी तर बिना पुस्तकाने शिकवत आहे. माझ्यावर पुस्तकाने कधी कधी असतोच कामानिमित्तानं, बिना पुस्तकाने शिकवत आहे. कारण पुस्तकाने पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे. तर याचा युजेस कसा असतो? ठीक आहे. आता नेचर मध्ये सांगताना काय झालं? यू म्हणजे तू. तर याचा यू जो तुम्ही आपण आता हेडिंग टाकली नाही, नेचर मध्ये सांगताना प्लुरल म्हटलं. म्हणजे एक यू म्हणजे तू म्हणजे सिंग्युलर असतो आणि दुसरा तुम्ही म्हणजे तो प्लुरल असतो. दुसरा यू म्हणजे तुम्ही नेचर मध्ये सांगताना प्लुरल. पण याचा युजेस कसा असतो? सेम असतो. युजेस कसा असतो? सेम. दुसरा यू आहे का? तोच आहे. म्हणजे काय असेल? प्लुरल. बरोबर आहे. दुसरा युजेस काय आहे? युजेस सेम आहे. युजेस सेम आहे. बरोबर आहे. युजेस कसा आहे? सेम आहे. पण येणारा यू जो आहे तो सिंग्युलर मध्ये, नेचर मध्ये कसं यू जो सिंग्युलर आहे. यू म्हणजे तू आला
बरोबर आहे. यू म्हणजे जो तू होता, बरोबर आहे. यू म्हणजे जो तू आहे तो कसा आहे, जास्तीत जास्त तो यू म्हणजे तू नेचर मध्ये सांगताना सिंगुलर, आणि जो दुसरा जो यू म्हणजे तुम्ही आहे तो कसा आहे, प्लुरल. बरोबर आहे. फरक इतका आहे, यू हा वापरताना ऑलवेज कसा राहील, प्लुरल. कारण का, यू काय ऑलवेज प्लुरल आहे. पण कोणत्या सेंटेन्स मध्ये यू जर वापरत असेल तर ग्रॅमॅटिकली त्याचा मिनिंग आहे, त्याचा नियम आहे, त्याचा मिनिंग नाही बदलला पाहिजे, त्यासाठी तो प्लुरल वापरायला लागते. इंग्लिश ग्रामरचा नियम असतो की यू हा ऑलवेज वापरताना कसा वापरायचा, प्लुरल वापरायचा. बरोबर आहे, असा आहे. तर आजच्या पुरता इतकाच, बाकीला आपण उद्याला बघू. आजच्या पुरताच. थँक्यू फॉर माय वॉचिंग टुडेज व्हिडिओ अँड शेअर अगेन अँड अगेन. थँक्यू.